हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तुम्ही एखादं घर, एखादं ऑफिस किंवा एखादं गाळा भाडेतत्वावर घेत आहात किंवा फक्त वापरण्यासाठी घेत आहात, तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की अशा वेळेस लीज ॲग्रीमेंट करायचं की लिव्ह इन लायसन्स ॲग्रीमेंट करायचं. दोन्ही संकल्पना अतिशय महत्त्वाच्या, तरीही मनात गोंधळ करून देणाऱ्या. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये लीज ॲग्रीमेंट म्हणजे काय आणि लिव्ह इन लायसन्स ॲग्रीमेंट म्हणजे काय हे डिटेलमध्ये पाहूयात. बेसिकली जेव्हा आपण लीज म्हणजे काय हे बघत असू, तर लीज म्हणजे काय, तर मूळ मालक त्याच्या प्रॉपर्टीचा ताबा इतर व्यक्तीला देतो आणि त्या बदल्यात काही मोबदला घेतो, तर त्याला आपण लीज असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही तुमची एखादी मालमत्ता भाडेतत्वावर देत असाल आणि भाडेतत्वावर ती मालमत्ता जेव्हा देत आहात त्यावेळेस तुम्ही त्या मालमत्तेचा ताबा हा भाडेकरूला देता आणि त्या बदल्यात आपण काही ना काही मोबदला घेतो, तर त्याला आपण लीज असं म्हणतो. आता लीजची काही वैशिष्ट्ये आहेत, तर ती वैशिष्ट्ये काय आहेत आपण बघूयात. लीज ॲग्रीमेंट हे बेसिकली लिखित स्वरूपात असतं आणि रजिस्टर्ड असतं. त्याचबरोबर लीज ॲग्रीमेंटमध्ये कालावधी मेन्शन केलेला असतो, म्हणजे 11 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, जो काही कालावधी मूळ मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये ठरेल तो कालावधी हा लीज ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलेला असतो. तसंच मूळ मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये ज्या काही अटी ठरतील, नियम शर्ती ठरतील, त्याही त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. जसं की डिपॉझिटची रक्कम किती असणार आहे, रेंट किती असणार आहे, मेंटेनन्स कुणी भरायचं आहे आणि त्याचबरोबर इतर ज्या काही अटी ज्या मूळ मालकाला वाटतात त्या प्रॉपर्टी संदर्भात, त्या सर्व त्या लीज ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलेल्या असतात. लीज म्हणजे त्या प्रॉपर्टीचा ताबा, ओनरशिप नाही. आता लायसन्स म्हणजे काय, तर लायसन्स म्हणजे ती प्रॉपर्टी वापरण्याची फक्त दिलेली परमिशन. ती प्रॉपर्टी वापरण्याची फक्त दिलेली परमिशन, त्या प्रॉपर्टीचा ताबा नाही. बेसिकली ही जी परमिशन आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची असते. आता आपण उदाहरण घेऊन बघूयात. माझ्याकडे एक घर आहे आणि ते घर मी तुम्हाला भाडेतत्वावरती काही कालावधीसाठी दिलेलं आहे आणि त्या बदल्यात तुम्ही मला काही मोबदला देत असाल, तर ते झालं लीज. पण मी माझं घर तुम्हाला काही दिवसांसाठी वापरण्यासाठी दिलेलं आहे, तर त्याला फक्त आपण परमिशन देतो आहे वापरण्याची, त्याच्याबद्दल कुठलाही भाडे करार केलेला नाही आहे, तर ते झालं लायसन्स. आता बेसिकली तुम्हाला हाही प्रश्न पडेल की लीजमध्ये मोबदला गरजेचा आहे, मग लायसन्समध्ये पण मोबदला गरजेचा आहे का? लिव्ह इन लायसन्समध्ये मोबदला गरजेचा आहे की नाही याला 2 कंडिशन्स आहेत. बेसिकली लिव्ह इन लायसन्स ॲग्रीमेंटमध्ये लायसन्सी फीज असते, ज्यालाच आपण मोबदला म्हणतो. पण प्रत्येकच लायसन्समध्ये मोबदला किंवा लायसन्सी फी ही कंपल्सरी नाही. आता उदाहरण देऊन सांगते. जर मी माझं घर तुम्हाला 4 दिवसांसाठी वापरण्यासाठी दिलं आहे, तर मी काय केलं आहे, तर माझ्या घराचं लायसन्स ते वापरण्याची परमिशन तुम्हाला दिली. त्या बदल्यात मोबदला घ्यायचा की नाही हा माझा प्रश्न आहे. पण मी माझा एक गाळा, माझं एक ऑफिस तुम्हाला वापरण्यासाठी देत आहे, तर त्या बदल्यात मी तुमच्याकडून लायसन्सी फीज घेऊ शकते. म्हणजेच काय, तर लिव्ह इन लायसन्समध्ये मोबदला दॅट इज लायसन्सी फी जी आहे ती घ्यायची की नाही घ्यायची हे त्या प्रॉपर्टीचा मालक ठरवत असतो. तर तुम्हाला निश्चितच लीज आणि लायसन्स यामधला फरक हा समजला असेल. आता थोडक्यात आपण सांगायचं झालं तर लीज म्हणजे त्या प्रॉपर्टीवरती तुम्ही ताबा जो आहे तो त्या प्रॉपर्टीचा तुम्हाला मिळत असतो. लायसन्सीमध्ये ती प्रॉपर्टी वापरण्याची फक्त परमिशन मिळत असते. आता मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही एखादी मालमत्ता भाडेतत्वावर देत आहात किंवा लायसन्सवरती देत आहात, त्यावेळेस त्यातला फरक निश्चित जाणून घेऊन त्याप्रमाणे ॲग्रीमेंट करा, जेणेकरून भविष्यात जाऊन तुम्हाला कुठल्याही स्वरूपामध्ये कुठलाही त्रास होऊ नये यासाठीची घेतली गेलेली ही काळजी आहे. आता बेसिकली आपण असंही म्हणू शकतो की लीज जे आहे त्यामध्ये आपण ठराविक कालावधी हा मेन्शन केलेला आहे. लायसन्समध्ये सुद्धा हा कालावधी मेन्शन केलेला असतो, पण त्यामध्ये फक्त परमिशन आहे आणि लीजमध्ये ताबा आहे.
तर आजचा या व्हिडिओमध्ये एंड करताना मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मालमत्तेचा व्यवहार हा फक्त आर्थिक स्वरूपाचा नसतं, तर ते एक लीगल नातं आहे जे दोन्ही व्यक्ती दॅट इज मूळ मालक आणि वापरकर्ता यांना जोडणारं असतं. तर आजच्या या व्हिडिओची टिप ऑफ द डे काय आहे, तर तुम्ही कशा स्वरूपाचा व्यवहार करणार आहात, कशा स्वरूपाचा ते ट्रान्झॅक्शन असणार आहे, त्याप्रमाणे पूर्ण विचार करूनच लीज ॲग्रीमेंट किंवा लिव्ह इन लायसन्सचे ॲग्रीमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्ही आपल्या लीगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.